धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग अशा या देहूतून संत तुकोबारायांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे। देहूनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। देहूनगरीमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सकाळपासून हजारोंच्या संख्येने भाविक भक्त दाखल होत आहेत। मुख्य मंदिरामध्ये जाऊन पालखी सोहळा अनुभवण्यासाठी पहाटेपासून मोठी गर्दी उसळलेली आहे। प्रस्थान सोहळ्याला सकाळपासून देहूनगरीमध्ये वैष्णवांचा मेळा जमल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर देहूनगरीतील ही दृश्य देखील आपण पाहतोय। मोठ्या संख्येने वैष्णवांचा मेळा या ठिकाणी भरलेला आहे। पालखी सोहळ्याची जय्यत तयारी देखील केली जाते। देहूतून संत तुकोबारायांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे। देहूनगरी भाविकांच्या स्वागतासाठी आता सज्ज झालेली आहे। तर देहूनगरीमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतोय। टाळ मृदुंगाचा गजर आणि संत तुकोबांचा गजर देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी, हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी दाखल झालेले आहेत। मुखामध्ये हरिनामाचा गजर करत संपूर्ण आसमंत दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतं। थेट जातोय त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले जात आहेत। अमोल, टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे, विठुनामाचा गजर सुरू आहे आणि संपूर्ण आसमंत हा विठुनामाच्या जयघोषामध्ये आता दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतंय। कारणही तसंच आहे, मुख्य सोहळा आहे। देहूतून आज तुकोबारायांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे। शुभम, अगदी भक्तिमय वातावरण आता देहू नगरीमध्ये झालेलं आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आहे ते पंढरीच्या दिशेने होताना पाहायला मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काही वेळामध्ये या ठिकाणी मंदिरात दाखल होतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा नयनरम्य सोहळा आहे तो सुद्धा होणार आहे। आपण सध्या देहू मंदिरामध्ये आहोत। ही सगळी दृश्य पाहतोय। वाळकऱ्यांचा मेळा या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक फुलांची सजावट या मंदिराला करण्यात आलेली आहे आणि आता हजारो वारकरी या मंदिरामध्ये दाखल झालेल्या आहेत। ज्या मानाच्या दिंड्या आहेत त्या सुद्धा आता आतमध्ये सोडण्यात आलेल्या आहेत। काही वेळातच अश्व जे आहेत मानाचे ते सुद्धा मंदिरामध्ये येतील आणि प्रदक्षिणा आहे ती सुद्धा घातली जाणार आहे। टाळ मृदुंगाचा गजर हा आपल्याला कानी ऐकायला पाहायला मिळते आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष हा वारकऱ्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते। असं वातावरण आहे ते आज या देहू नगरीमध्ये आहे। 340वा खरं तर यंदाचा हा सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय आहे तो एकत्र आल्याचं पाहायला मिळते आणि आज थोड्याच वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। संपूर्णपणे मंदिर आपण पाहतोय की वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेलेला आहे। माय माऊली सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अगदी ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ वारकरी हे सुद्धा या संपूर्ण सोहळ्यामध्ये दरवर्षी सहभागी होतात। पाऊस सध्या राज्यामध्ये समाधानकारक झालेला आहे आणि त्यामुळे पीक पेरण्या करून अनेक वारकरी आहेत ते या वारीच्या सोहळ्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत। आजपासून खरं तर आता त्यांना पायी चालत पंढरीच्या दिशेने जायचं आहे आणि त्यामुळे सगळी शिदोरी आहे ते सुद्धा घेऊन हे सगळे वारकरी या सगळ्या दिंड्या आहेत त्या देहू नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरण सध्या आपण पाहतोय। टाळ मृदुंगाचा गजरही आपल्याला कानी ऐकायला पाहायला मिळते आणि त्यामुळे आजपासून पाऊले चालत ही पंढरीची वाट असं म्हणत हा सगळा लाखो वैष्णवांचा मेळा आहे तो पंढरीला पांडुरंगाच्या भेटीसाठी निघणार आहे। अगदी समोर महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।